नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या श्रावण महिना सुरू होऊन 2 ते 3 दिवस झालेले आहेत। मित्रांनो, उद्याच्याला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। आपल्याला प्रत्येक सोमवारी किंवा काही लोक श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी महादेवाला जातात, परंतु मित्रांनो त्याच महादेवाच्या मंदिरात न जाता आपल्याला काही नवीन महादेवाच्या मंदिराविषयी देखील माहिती हवी। यामुळेच मित्रांनो मी आपल्याला आज पुरंदर तालुक्यात असलेल्या वाघापूर या गावापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मानकेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन चाललो आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या मानकेश्वर मंदिराचे परिसर पाहणार आहोत, त्याबरोबरच या मंदिरात जाऊन तेथील शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर हे मंदिर मोकळ्या माळरानाला आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, हे मंदिर माळरानात असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पावसामुळे चिखल होण्याची देखील भीती नाही। त्याबरोबरच मित्रांनो, आपण या मंदिराच्या पार्किंग पर्यंत आपली 4 व्हीलर कार देखील घेऊन जाऊ शकता। मित्रांनो, आता आपण माझ्या भोवतीला जो परिसर पाहू शकता, या ठिकाणी सर्वत्रच आपल्याला हिरवळ पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, सध्या जास्त पाऊस झाल्यामुळे आपल्याला या परिसरात अतिशय हिरवळ पाहण्यास मिळत आहे। त्याबरोबरच मित्रांनो, या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे। मित्रांनो, आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता की आपल्याला मानकेश्वराचे मंदिर पाहण्यास मिळत आहे। तर आपण या ठिकाणी जाऊन शिवलिंगाचे म्हणजेच साक्षात महादेवाचे दर्शन घेणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण जवळजवळ मानकेश्वर मंदिराजवळ आलो आहोत। मित्रांनो, आपण पाहू शकता की मी ज्या ठिकाणाहून चालत आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला कच्चा रस्ता पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, आपण माळरानावर गाडी पार्क केली आहे आणि मानकेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत। मित्रांनो, आपण पुढे येताना पाहू शकतो की आपल्याला या ठिकाणी मंदिरापर्यंत गाड्या लावलेल्या दिसत आहेत। मित्रांनो, आपण या ठिकाणी याचे दृश्य देखील पाहू शकता। त्याबरोबरच मित्रांनो, आपण समोर जे व्हिडिओमध्ये मोठे झाड पाहू शकता, हे वटवृक्ष आहे। मित्रांनो, हे वडाचे झाड आहे। मित्रांनो, आपण वडाच्या झाडाला ज्ञानवृक्ष म्हणून देखील ओळखतो। मित्रांनो, अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांनी वडाच्या झाडाखाली बसून समाजाला 22 वर्ष मार्गदर्शन केले। त्याबरोबरच वडाच्या झाडाखाली बसून ज्ञानप्राप्ती देखील केली। मित्रांनो, आपण या झाडाचा बुंदा पाहू शकता, अतिशय मोठा आहे। त्याबरोबरच या झाडाच्या पारंब्या देखील आपल्याला खूप लांब अशा पाहण्यास मिळत आहेत। मित्रांनो, झाडाच्या बरोबर खाली आपल्याला एक विहीर देखील पाहण्यास मिळते। मित्रांनो, आपण आता समोर निघालो आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण जे पाहत आहात हे जास्त पाऊस झाल्यामुळे डोंगरातून पाणी पाझरत आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी मंदिराच्या समोर आलेलो आहोत। मित्रांनो, मंदिराच्या समोर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अतिशय भव्य आणि मोठे असे औदुंबराचे झाड पाहण्यास मिळते। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की औदुंबराचे झाड म्हणजे साक्षात दत्त महाराजांचे वृक्ष। मित्रांनो, औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो असे देखील म्हटले जाते। मित्रांनो, आपण या ठिकाणी दर्शन घेऊन आता मंदिरात निघालो आहोत। मित्रांनो, मंदिराच्या सभामंडपाच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच एक पांढरा शुभ्र नंदी पाहण्यास मिळतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण नंदी महाराजांचे दर्शन घेतले आहे। मित्रांनो, मंदिरामध्ये आपल्याला खूप शांतता जाणवत आहे। त्याबरोबरच या मंदिरामध्ये आपल्याला खूप थंडावा देखील जाणवत आहे। मित्रांनो, तसं जर बघायला गेलं तर आपल्याला सर्वच महादेव मंदिरामध्ये थंडावा आणि शांतता त्याबरोबरच प्रसन्नता देखील जाणवते। यानंतर मित्रांनो, आता आपण वरती म्हणजे दरवाजाच्या वरती असणाऱ्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे। यानंतर मित्रांनो, आपण मंदिर गाभाऱ्यात प्रवेश केला आहे। मित्रांनो, मंदिर गाभाऱ्याच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला अतिशय शांतता त्याबरोबरच एक भव्य दिव्य अशी महादेवांची साक्षात शंभू महादेवांची एक
पिंड पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, मी पिंडेवर नतमस्तक होऊन शंभू महादेवांचे दर्शन घेतले आहे। मित्रांनो, आपण देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या शंभू महादेवांचे दर्शन घेऊ शकता। मित्रांनो, मी आपणा सर्वांना या श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाण्यासाठी माहिती मिळावी किंवा वेगवेगळ्या मंदिरांविषयी माहिती मिळावी यासाठी मी आपल्याला दर सोमवारी एका नवीन महादेव मंदिराविषयी माहितीचा व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर मित्रांनो, आपण देखील या पहिल्या श्रावणाच्या सोमवारी या मानकेश्वर मंदिराची देखील निवड करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी मी पुन्हा एकदा मानकेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आहे आणि मित्रांनो, मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की महादेवांना मानकेश्वर हे नाव का देण्यात आले। मित्रांनो, याची एक साधी आणि सोपी कथा आहे, ही मी आता आपल्याला सांगत आहे। मित्रांनो, आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा किंवा आपल्याकडे जी मनोकामना असती ही मनोकामना पूर्ण करणारा देव म्हणजेच मानकेश्वर, यामुळे याला मानकेश्वर असे नाव देण्यात आलेले आहे। मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबरच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून आपण व आपले मित्रमंडळी या ठिकाणी मानकेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या सोमवारी येऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण मानकेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत। मित्रांनो, आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो। मित्रांनो, दत्तगुरू म्हणजे साक्षात ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या तिघांच्या अंशापासून तयार झालेले आहेत। यामुळे मित्रांनो, आपण जर औदुंबराच्या वृक्षाचे दर्शन घेतले तर आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे दर्शन होते। त्याबरोबरच मित्रांनो, आपल्याला मंदिराच्या सुरुवातीला वटवृक्ष लागले, यानंतर आपल्याला मंदिराच्या समोरच औदुंबराचे झाड पाहण्यास मिळाले आणि शेवटी या ठिकाणी आपल्याला महाप्रसादाचे पाहण्यास मिळत आहे, त्या ठिकाणी आपल्याला पिंपळाचे देखील वृक्ष पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, पिंपळाच्या वृक्षामध्ये सर्वात वरच्या भागात महेश म्हणजेच महादेवांचे वास्तव्य असते आणि बुंद्यामध्ये विष्णू देवतेचे वास्तव्य असते। त्याबरोबरच मित्रांनो, पिंपळाच्या वृक्षाच्या सर्वात खालच्या बाजूला साक्षात ब्रह्मदेवांचा वास असतो। मित्रांनो, असे देखील मानले जाते की हे 3 वृक्ष ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी दैवी शक्ती जास्त प्रमाणात असते। तर मित्रांनो, अशा या पवित्र आणि चांगल्या सुंदर अशा निसर्गरम्य मंदिराचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेतले आहे। मित्रांनो, उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे। आपण पहिल्या सोमवारी ज्या ठिकाणी दर्शन घ्यायला जायचं कोणत्या ठिकाणी दर्शन घ्यायला जायचा विचार करत असाल तर आपण मानकेश्वर मंदिराची निवड करू शकता। मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याबरोबरच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा, जेणेकरून ते देखील मानकेश्वर मंदिराला भेट देतील आणि या ठिकाणी असणारा निसर्गरम्य परिसर पाहतील। त्याबरोबरच मित्रांनो, आपण जर आपल्या संभव क्रिएशन चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर झटपट सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन। तर धन्यवाद।